राज्यात आणि केंद्रात देखील शिवसेना युतीची सत्ता काही काळ नंतर बदलला आणि नंतर सत्ता काँग्रेसकडे पण आली। पण या सगळ्या प्रकारामध्ये त्यावेळेला बट्टी पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत आपली सत्ता स्थापन करून आपला वर्चस्व निर्माण केल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात त्यांनी माधवराव महाडिक यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला होता, पण त्यांनी त्यावेळी थेट समोर न येता जनसुराज जयंत पाटील होते, त्यांना माधवराव महाडिक यांच्या विरोधात केलं होतं। ते उभे राहिले होते आणि त्यावेळेला बरेचसे नगरसेवक हे जनसुराजच्या तंबूत होते। असे असतानाही माधवराव महाडिक यांनी आपल्या स्वतःच्या जोडण्या लावून आपलं सर्व कसर पणाला लावून ती निवडणूक लढवली होती। त्यावेळी ऐन निवडणुकीत घडलेली घटना म्हणजे कोल्हापूरच्या उद्यम भवनमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होतं आणि या ठिकाणी त्यावेळेला माधवराव महाडिकांच्या आणि जयंत पाटील यांच्या निवडणुकीसाठी मतदार येत होते। त्यावेळेला जनस्वराज्याच्या तंबूतल्या काही मतदारांनी त्यावेळी माधवराव महाडिक यांच्या सोबत येऊन त्यांना मतदान देण्याबाबतच्या सूचना करीत प्रवेश केला आणि ही बाब ज्यावेळेला जयंत पाटील यांच्या लक्षात आली त्यावेळेला त्यांनी या मतदान केंद्राच्या बाहेरच आक्रमण तांडव केलं होतं। या घटनेची त्यावेळेला बरीचशी चर्चा झाली होती, पण त्यावेळेला त्यांचा हा अवतार बघून स्वतः माधवराव महाडिक यांनी जयंत पाटील यांची समजूत काढली। त्यावेळेस त्यांनी की राजकारण आहे, काही होऊ शकते, त्यामुळे आपण सैर सोडायचा नाही अशा पद्धतीने त्यांची समजूत काढली होती। ही घटना त्यावेळेला लक्षात राहिली आणि जयंत पाटील यांचा पराभव झाला। पर्यायाने सतेजित बट्टी पाटील यांचाही तसा पराभव झाला, कारण त्यांनी त्यांना मदत केली होती। पण त्यानंतर दुसऱ्या 6 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मुश्रीफ सतेज पाटील यांचे ज्यावेळेला प्रभुत्व वाढले त्यावेळेला मात्र त्यांनी माधवराव महाडिक यांचा विधान परिषदेत पराभव करण्यासाठी पुन्हा चंग बांधला आणि यावेळी स्वतः बट्टी पाटील हे विधान परिषदेच्या मैदानात उतरले आणि त्यांनी आपल्या पद्धतीने जोडण्या लावून त्यांनी स्वतः विजयाची माळ आपल्याकडे खेचून आणली आणि सलग 18 वर्ष विधान परिषदेचे आमदार असलेले माधवराव महाडिक यांचा पराभव केला।